पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 14व्या आणि शेवटच्या भागामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत, घडो आणि प्रीत जडो नामी, घडो आणि प्रीत जडो नामी, तयाचिया पाया माझे दंडवत, तयाचिया पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम तदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मदकोन तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, या 14व्या अध्यायामध्ये कवीने आपल्याला भगवान श्री शिवशंकर पार्वतीच्या कुटुंबातल्या काही कौटुंबिक असणाऱ्या लहान सहान गमतीशीर घटना सांगितलेली आहेत. त्यामध्ये कार्तिक स्वामी आणि भगवान श्री गणपतींचं असणारं लोटूपोटूचं भांडण हा यातला एक पहिला भाग त्यांनी सांगितला. म्हणजे कार्तिक स्वामी आणि गजानन हे लहान असताना दोघांची खूप भांडणं व्हायची, खूप गमतीशीर अशी वादावादी व्हायच्या. काय व्हायचं, गणपती बाप्पा आईच्या मांडीवरती बसून दूध प्यायला लागले, स्तनपान करायला लागले की कार्तिक स्वामी गमतीनं त्यांना चिडवायचा. म्हणजे नाकानं कसं काय दूध पितो, ह्याचं नाक एवढं कसं काय मोठं. म्हणजे गणपती बाप्पाची सोंड म्हणजे त्यांना नाक वाटायचं आणि ते नाकानं कसं काय दूध पितो म्हणून ते चेष्टा करायचे. पण गणपतीला राग यायचा. गणपती बाप्पा म्हणायचे याला 6 तोंड कशी काय आहेत, एका तोंडामध्ये आईनं स्तन दिलं की बाकीचे 5 तोंड आहेत ते रडत होते, त्यांना मिळत नव्हतं दूध प्यायला. अशा प्रकारची यांची गंमत असायची. पार्वती मातेची समजूत घालता घालता दोघांची पुरेवाट व्हायची. कार्तिक स्वामी गणपतीची सोंड मोजायचा, किती बोटं आहे, किती वीत आहे. तर कार्तिक स्वामीचे 6 तोंड असणारे 12 डोळे हे त्या ठिकाणी गणपती बाप्पा मोजत होते. कधी कधी तरी गणपती बाप्पाचे येऊन कान धरायचे कार्तिक स्वामी, कान ओढायचे, मोठे कान आहेत म्हणून. अशा प्रकारे या असणाऱ्या दोघांच्या बालपणीच्या काही गमती कवीने या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शंकर पार्वतीच्या जीवनातली काही मजेशीर प्रसंग सांगितलेले आहेत. त्यामध्ये पार्वती मातेने एकदा भगवंताला विचारलं, म्हणले स्वामी तुमच्या डोक्यामध्ये काय आम्हाला एखाद्या स्त्रीची आकृती दिसते, कुणी लपवून ठेवली का डोक्यामध्ये, जटेमध्ये. कारण गंगा, भगवंताच्या जटेमध्ये गंगा होती. भगवान म्हणतात नाही, मला डोकं शांत होण्याकरता मी गंगेवरती मस्तकावरती पाणी अखंड माझ्या वाहतंय म्हणले. नाही, पाणी वाहू दे, पण तिथं स्त्रीची आकृती काहीतरी दिसते. पार्वती मातेने बराच युक्तिवाद केला, पण ते नकारण्याकरता भगवान शंकरांनी बराच युक्तिवाद केला. शेवटी पार्वती माता म्हटल्या की तुमच्यासमोर युक्तिवाद करणं म्हणजे कठीण गोष्ट आहे. अशा तऱ्हेनं तो एक गमतीचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर अजून एक भाग सांगितला तो असा की एकदा शंकर आणि पार्वतीने असं ठरवलं की आपण सारीपाटाचा खेळ खेळूया. आणि तो खेळायला बसल्यानंतर दोघेही खेळामध्ये रममाण होते. आनंदानं खेळ चालला होता दोघांचाही. पण तेवढ्यात नारायण नारायण नारायण
नारद मुनींचं आगमन त्या ठिकाणी झालं. आता जिथं नारद मुनी येतील तिथं काहीतरी भांडण लावल्याशिवाय गप बसतील असं शक्यच नाही. काहीतरी कळ लावणार, काहीतरी करणार गंमत, हे त्यांचा असणारा स्वभाव आहे. मिश्किल स्वभावाचे होते, दोघांच्या मध्ये लावायचे आणि तिसऱ्यानी गंमत बघत बसायची असा त्यांचा स्वभाव होता. पण त्याच्यामध्ये काहीतरी जगाचं चांगलं करावं हा त्यांचा हेतू असायचा. पार्वती माता, शंकर परमात्मा सारीपाठ खेळत होते. नारद मुनी आले. म्हणले काय चाललंय देवा? काय नाही म्हणले, वेळ आहे, सुट्टी आहे, काय काम नाही, काय नाही, बसले म्हणले आपलं सारीपाठ खेळत. या म्हणले बसा. बसले. नारद मुनी म्हणले चांगला खेळ चाललाय, परंतु म्हणले या खेळाला मजा येत नाही. म्हणजे का मजा येत नाही? खेळ म्हणले काहीतरी डावाला लावल्याशिवाय खेळ खेळण्यात मजा नाही. म्हणले पण लावायचं असतं, म्हणले काहीतरी जिंकणाऱ्यांना हारणाऱ्याला काहीतरी द्यायचं असतं, बीट लावायची असते, म्हणले पैज लावायची असते, तर खेळात मजा असते. तुम्ही असंच रिकामं खेळताय, काय मजा आहे म्हणे त्याच्यामध्ये? पैज लावून खेळा, हारणाऱ्यानं जिंकणाऱ्याला काहीतरी द्यायचं, अशी पैज लावा. ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणताय तर तुम्ही आता म्हणजे आमच्या खेळाचे जज व्हा, न्यायाधीश व्हा, आणि आम्ही पैज लावून खेळतो. तेव्हा शंकर पार्वतीने पैज लावली. आता पार्वती मातेकडे काय भरपूर काही अलंकार, अमुक तमुक होते, सगळे स्त्रीधन होतं. पण भगवान शंकर परमात्मा हे भम भोलेनाथ, त्यांच्याकडे काय नव्हतं. त्यांच्याकडे फक्त होतं पांघरलेलं हत्तीचं कातडं अंगावर, नेसलेलं वाघाचं चामडं, गळ्यातली काय रोवणारे सर्प, काय रुद्राक्षाच्या माळा, याच्याशिवाय काय त्यांच्याकडं. लावल्यापणाला पार्वती मातेनं पहिला डाव जिंकला. म्हणजे पांघरलेलं हत्तीचं कातडं काढून द्या, दिलं बाबा त्यांनी. दुसरा डाव पार्वतीने जिंकला. म्हणे आता तुमचे काय रुद्राक्ष वगैरे असतील ते सगळे काढून द्या, दिलं बाबा. तिसरा डावही जिंकला. आता म्हणले तुमचा नंदी जो आहे, नंदी वाहन तुमचं, ते डावाला लावा. तेही पार्वती मातेनं जिंकला, नंदीही जिंकला. आता म्हणजे राहता राहिलं नेसलेलं अंगावरती जे व्याघ्रांबर आहे ते तेवढं राहिलं, ते डावाला लावलं. तेही त्या ठिकाणी पार्वती मातेनं जिंकलं. तेही भगवंताला नारदांच्या समक्ष ते नुसतं वस्त्रही काढून द्यावं लागलं. झाले बाबा दिगंबर. सगळं त्या ठिकाणी हिरावून घेतलं पार्वती मातेनं. मग नारद मुनी चेष्टा करायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, वा 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 म्हणले, बायकोनं सर्वस्व हरवून घेतलं म्हणले तुझं, आता काय राहिलं म्हणले देवा तुमच्याकडं. खरंच म्हणले तुम्ही असंच आहे म्हणले, माया ही तुमच्यावरती हावी झालेली आहे आणि मायेमुळे तुम्ही तसं मायेच्या अधीन गेलेला आहे. आणि नाहीतर तुमच्याकडे तसं काहीच नसते म्हणजे तुम्ही निर्गुण आहे, निराकार आहे, तुमचं स्वतःचं असं काहीच नाही, जे आहे ते मायेच आहे. त्यामुळे म्हणजे आता भक्ताला तुम्ही तोंड कसं दाखवणार? असं म्हणल्यानंतर शंकरांना त्याचा वाटला अपमान. सर्वस्वी आपण लुबाडलो गेलो आणि त्या अपमानापेक्षा कुणाच्या तरी समोर बायकोनं अपमान करणं हे सगळ्यात जास्त लज्जास्पद वाटलं. दोघंच असते तर एवढं काही वाटलं नसतं, ते विनोदात गेला असता भाग. पण साक्षीला नारद होते. शंकरांना रागही आला आणि त्या रागाच्या तडाख्यात तिथनं जे उठून गेले, कुठं जाऊन दर्या खोऱ्यामध्ये घोर अरण्यात जाऊन बसले, कोणाला पत्ता नाही, काय नाही. पार्वती मातेला वाटलं येतील संध्याकाळ झालं की घरी. संध्याकाळ झाली, दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले, पत्ता नाही. मग पार्वती मातेला जरा थोडीशी काळजी वाटली की आता यांना कुठं शोधायचं, कुठं हुडकायचं. आणि मग सर्वत्र हुडकायला चालू केले. कुठंही सापडले नाहीत भगवान शंकर परमात्मा. ते गेले होते कुठं? आज ज्याला आपण गोवा म्हणतो, त्या गोव्याला शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमंतक भूमी असं नाव आहे. आज ज्या अर्थानं गोव्याकडे बघितलं जातं, दारू पिण्याची जागा, व्यभिचार करण्याची जागा, पाप करण्याची जागा, असं गोव्याची प्रतिमा तयार केलेली आहे लोकांनी. वाईट सगळ्यात खराब प्रतिमा असेल तर गोव्याची आहे. परंतु गोवा ही अत्यंत पवित्र भूमी आहे. गोमंतक असणारी, ती स्वर्गीय दिव्य असणारी भूमी आहे गोव्याची. भगवान शंकर परमात्मा त्या गोमंतकामध्ये जाऊन एका अरण्यात तप करत बसले. पार्वती मातेला ते कळलं. पार्वती माता तिथं आपल्या सख्यांच्या सहित त्या ठिकाणी आल्या. पण पार्वती मातेने विचार केला की आता जर अशीच मी त्यांच्यासमोर गेले आहे या रूपामध्ये, तर आधी त्यांच्या मनातला राग आहे म्हणजे ते मला बोलणारही नाहीत आणि बघणारही नाहीत. काहीतरी आता गंमत करायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पार्वती मातेने एका बिल्लिणीचा वेश घेतला, बिल्लिणीचं रूप घेतलं. पण अतिशय देखणी, अतिशय स्वरूपवान, अतिशय सुंदर
असं त्या बिल्लिणीचं रूप घेऊन पार्वती माता भगवान शंकर तप करत बसले त्या ठिकाणी आल्या. तिथं पशु पक्षी असे सुंदर अशा प्रकारचं बाग, अरण्य व तलाव, पाण्याचा असं निसर्गरम्य असं सगळी ती परिसर होता. पार्वती माता बिल्लिणीच्या रूपात येऊन तिथं त्यांनी नृत्य गायन सुरू केलं. उत्तम तऱ्हेचं नृत्य, उत्तम तऱ्हेचं गायन, जेणेकरून सगळ्यांचं मन आपल्याकडे वेधून घ्यावं एवढी ती कला सुंदर होती. आणि ती करायला लागल्यानंतर भगवान शंकरांचा थोडासा तपभंग झाला आणि भगवंताने बघितले डोळे उघडून, तर ती अतिशय देखणी लावण्यवती अशी ती कोणतरी तरुणी बघितली. भगवान शंकर तपही विसरले आणि तिला विचारले, तू कुठली, कोण, इथं निबिड अरण्यात आलीस कशी, आणि तुझं गायन, तुझं स्वरूप, तुझा आवाज, तुझं नृत्य या सगळ्यांनी मी बोललेलो आहे. तेव्हा तो आता म्हणले, मला वरमाला घाल आणि माझा पती म्हणून स्वीकार कर, माझी तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. ती बिल्लीन हसायला लागली. म्हणजे दिसतोयच तर तपस्वी, सगळ्या जटा काय वाढवल्यात, अंगावरती भस्म काय लावलंय, रुद्राक्ष काय गाठल्यात, हे सगळं तपस्वीची लक्षणं आहेत आणि एका परस्त्रीला बघून लग्न करायची इच्छा करताय, शोभतं का म्हणले तुम्हाला हे? भगवंत म्हणले, तुला बाकीचं काय करायचं मी तुला सांगितलंय त्याबद्दल बोल. तेव्हा पार्वतीने असं ऐकलं की म्हणजे तुमची एक अगोदरची पत्नी आहे असं मी ऐकलं होतं, तिचं नाव पार्वती आहे, उमा आहे, तिचा त्याग करून तुम्ही वनात आलाय असं ऐकलं. तेव्हा भगवान म्हणतात की म्हणजे तुला काय सांगायचं? ती म्हणली बरोबर नाही म्हणले, तिचा स्वभाव नाही चांगला म्हणले, भांडखोर आहे म्हणले, भांडकुदळ आहे, नसत्या काहीतरी कोरापती काढते, भांडत बसते. हे कोणासमोर बोलायला लागलेत? प्रत्यक्ष पार्वती समोरच पार्वतीची निंदा करायला लागले. पार्वती मनोमन हसायला लागलेले आहेत त्यांचं बोलणं ऐकून. मंडळी, एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची अशी की ज्या वेळेला परस्त्रीच्या समोर एखादा पुरुष आपल्या पत्नीचे अवगुण दाखवत असतो, सांगत असतो, त्याच वेळेला समजायचं की याचं काहीतरी कुठेतरी म्हणजे वेगळं काहीतरी निर्माण झालेलं आहे. लोकांच्या पुरुषासमोर एखादी स्त्री आपल्या पतीचे अवगुण जर सांगू लागली तर त्याच वेळेला समजायचं की तिचं बाहेर कुठेतरी काहीतरी आहे. आपल्या पत्नीचं आणि आपल्या पतीचं परपुरुषासमोर, परस्त्रीसमोर कधी अवगुण अशा प्रकारचे वर्णन करू नयेत असं शास्त्र आहे. पार्वती माता हसायला लागल्या. म्हटले, असं कसं काय म्हणतात? तुम्हीच म्हणले जरा तापट स्वभावाचे आहे असं ऐकलंय. म्हटले, खेळ खेळताना म्हणले तुम्हीच डावामध्ये हरला, तुम्ही सगळं गमावलं आणि तिच्यावर कसं काय राग काढून तुम्ही आला? म्हटले, हे काय मला बरोबर, तुमच्या सगळ्या हकीकती मी ऐकून आहे म्हटले. भगवान म्हणतात, हिला कसं काय सगळं कळालं? आमचं कैलासात झालेला सगळा प्रकार हिला कसं काय कळाला? भगवंताच्या लक्षात आलं नाही. आणि मग शेवटी पार्वती माता म्हटल्या की म्हणले ते सगळं असू दे म्हणले, तुम्ही माझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे म्हणताय, गोष्ट खरी, पण तुमची जी पहिली बायको आहे तिने 2 वेळा तुम्हाला आणखीन वरलेला आहे. एकदा त्या ठिकाणी दाक्षायणी म्हणून तुमचा विवाह केला, पुन्हा वडिलाच्या यज्ञामध्ये ती जळून गेली, परत पर्वताच्या पोटी जन्माला आली, पार्वती म्हणून तुम्हाला लग्न केलं. इतकी ती महान पतिव्रता असताना तिचा त्याग करून तुम्ही आला, म्हणजे तिला तुम्ही सोडली आणि माझ्यासारखेला तुम्ही काय करशीला म्हणले? मनात आलं की जवळ घेशीला, मनात आलं की टाकून देशीला म्हणले, तुमचा भरवसा काय? तेव्हा भगवान शंकरांनी शपथ घेतली, म्हणजे तुझा त्याग मी करणार नाही, पण माझा तो स्वीकार कर. असं म्हणल्यानंतर पार्वती माता हसल्या. म्हणले, ठीक आहे, तुमचं म्हणणं एवढं म्हणताय तर मान्य आहे, पण त्याकरता एक करावं लागेल. तुम्ही डोळे बंद करून मी नेईन तिथं आलं पाहिजे. माझ्या घरी चला तुम्ही, आणि तिथं गेल्यानंतर मग माझ्या आणखीन कुटुंबियांना सांगून म्हणले आपण लग्न करूया, पण डोळे बंद करून मी नेतो तिथंपर्यंत याय. मान्य केलं. पार्वती मातेच्या सोबत भगवान शंकर गेले. आता नेऊन पार्वती मातेनं कुठं नेलं? कैलासावरती नेलं. उघडा म्हणले डोळे. जसे डोळे उघडले तसा आपला कैलास बघितला, आणि जसा कैलास बघितला तशी समोर पार्वतीही बघितली. काय म्हणले, कसं वाटतंय देवा? बरं वाटतंय का म्हणले? आता खाली मान गाठली भगवान शंकरांनी. म्हणले, तुझी लीला आघात आहे म्हणले, तुला माया म्हणतात ते बरोबर आहे म्हणले. ईश्वराला सुद्धा तू त्या ठिकाणी जेरीला आणतेस म्हणले, तुझं आघात कर्तृत्व आहे म्हणले. अशा प्रकारचे काही विनोद त्या ठिकाणी कवीने या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि मग अशा तऱ्हेने हे सगळं सांगत असताना पुढे एक शिवभक्ताची कथा या अध्यायाच्या शेवटी त्यांनी सांगितलेली आहे. नारद मुनींनी भगवान शंकरांना एक कथा सांगितली. म्हणजे प्रभू,
या मृत्यूलोकामध्ये कांती नावाची जी नगरी आहे, त्या नगरीमध्ये एक दानशील सत्वशील धर्मनिष्ठ असणारा राजा, श्रीयाळ नावाचा राजा आहे. त्यांनी 1000 वर्ष अन्नसत्र सुरू केलेलं आहे. आणि अन्नसत्र म्हणजे काय, तर इच्छा भोजन, जो जे मागेल ते त्याला तो देतो जेवायला. म्हणजे याचकाच्या इच्छेप्रमाणे भोजन मिळतंय, असं अन्नसत्र सुरू केलेलं आहे. त्यामुळे त्याचं तप, त्यामुळे त्याची पुण्याही आघात इतकी झालेली आहे की सगळे स्वर्गीय देव त्या ठिकाणी त्याच्या पुण्यामुळे थरथर कापायला लागलेले आहेत. भगवान म्हणतात असं हो, म्हणजे एकदा बघितलं पाहिजे. भगवंताने त्या श्रेयाळ राजाकडे एकदा जाऊन त्याचं सत्व बघायचं ठरवलं. आणि एक दिवशी एका याचकाचा वेश घेतला भगवंतानी आणि श्रेयाळ राजाच्या दरबारामध्ये राजवाड्यासमोर हजर झाले. याचक म्हणजे तरी कसा, अतिशय गलित गात्र, सगळ्या अंगाला कुष्ठ झालेले आहेत, अंग सगळं असं जखमा भरलेले आहेत, त्याच्यावरती माशा गोंगावतात, असं तसं एकदम किळसवाना अशा प्रकारचं रूप घेतलं. दारात उभा राहिले. राजा मला जेवण पाहिजे. ठीक आहे म्हणले, महाराज बसा, तुम्हाला देतो म्हणले. काय जेवायला पाहिजे सांगा, इच्छा भोजन आहे आमच्याकडं, तुम्ही काय जेवणार म्हणले. मला बाकीचं काय नको, मला म्हणले माझी इच्छा आहे, मला नरमांस खायला पाहिजे, माणसाचं मांस मला खायला इच्छा झालेली आहे, ते देणार का. राजा थोडासा विचार करू लागला. तेव्हा तो याचक म्हणला, राजा विचार करू नकोस, तू दुसऱ्या कोणाला तरी धरून आणशील, तू राजा आहेस, कोणाला तरी पकडून आणशील आणि त्याचं मांस मला देशील, मला तसं चालणार नाही. मग राजा म्हणला, माझं देऊ का शरीराचं. म्हणजे तुझंही मला नको आहे, तू राजा आहेस, प्रजेचा सांभाळ करणार आहेस, तुझा जर मृत्यू झाला तर म्हणजे प्रजा त्या ठिकाणी अनाथ होईल, तुझ्यासारखा सात्विक राजा परत मिळणार नाही प्रजेला. मग काय पाहिजे तुम्हाला महाराज. काय नाही म्हणजे तुझा एकुलता एक जो लहान मुलगा आहे ना 5-6 वर्षाचा, त्या मुलाचं मांस मला तू दिलंस तर म्हणजे मी त्या ठिकाणी तृप्त होऊन जाईल, आणि ते जर नाही दिलंस तर तुझं सत्व हरण होईल. म्हणजे एवढे दिवस तू चालवलेलं जे नियम आहे तो नियम भंग होईल. राजा थोडा विचारात पडला. तेव्हा राणीने सांगितलं, नका विचार करू, भगवान श्री शंकर आलेले आहेत असं समजा, त्यांनी आपले त्या ठिकाणी सत्व घेण्याकरता आलेत असं समजा, परीक्षेत नापास होऊ नका, आपण आपला बाळ देऊया. तो बाळ गेलेला होता खेळण्याकरता. आईने त्याला हाका मारल्या. तो बाळ धावत धावत आला. आईने सांगितलं की बाळा, हे याचक महाराज आलेले आहेत आणि हे तू त्यांना पाहिजे आहेस भोजनाकरता, अशी त्यांची इच्छा आहे, तेव्हा आम्ही तुला द्यायचं असं ठरवलेलं आहे. आता बाळही त्यांच्यापेक्षा वरचा निघाला. तो म्हणला, जर भगवत भक्ती करता आणि तुमचं पुण्यवृद्धी होण्याकरता जर माझा उपयोग मी कामी येत असेल तर माझ्यासारखं भाग्यवान दुसरा कोण नाही. तुमच्या पोटी जन्माला येऊन मी धन्य झालो की भगवान शंकरांच्या सेवेकरता मी जातोय, तयार आहे. आणि मग ते याचकाला सांगितलं, घेऊन जा या बाळाला. घेऊन जा म्हणजे काय, तो याचक म्हणला, मी काय वाघ आहे काय म्हटलं नेऊन कच्चा खायला. म्हणजे तुमच्या हातानं त्याचा वध करून त्याचे तुकडे करून शिजवून मला तुम्ही तुमच्या हातानं खायला घातलं पाहिजे. किती मोठी असणारी सत्व परीक्षा आहे ही. फार वाईट सत्व परीक्षा अशा प्रकारची आहे. अन्यथा म्हणले मी जाणार. आता ऐकल्यानंतर ना आईला झाला. ठीक आहे म्हणले. किती मनावरती काळजावरती दगड ठेवून या गोष्टी कराव्या लागल्या असतील त्यांना, पण त्यांनी ते केल्या. आणि राणीला सांगितलं त्या याचकाने, हे करत असताना डोळ्यात अश्रूचा थेंब येता कामा नये, दुःख करायचं नाही, आनंदानं गाणी म्हणत म्हणत म्हणले त्याचे तुकडे करायचे आणि शिजवायचं. किती कठोर 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 अशी देव परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेत हे लोक पास होतात, ही खरोखर भाग्यवंत माणसं आहेत. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं. अगदी काळजावर दगड ठेवून त्याचं शिर धडा वेगळं केलं. आणि त्या राणीने एक केलं की निदान त्याचं तोंड बघण्याकरता तरी म्हणून ते शिर बाजूला ठेवलं. बाकीच्या शरीराचा त्या ठिकाणी तिने स्वयंपाक तयार केला आणि आणून त्या समोर ठेवल्यानंतर म्हणले, तयार केलेलं आहे, आता तुम्ही जेवा. इथंही परीक्षा संपली नाही. तो याचक म्हणला, राजा, यजमानही त्या ठिकाणी अतिथीबरोबर जेवायला बसला पाहिजे, नुसता अतिथी नाही जेवणार, घरमालकही बसायला पाहिजे, तूही बस. आता विचार करा, स्वतःच्या मुलाच्या शरीराचं ते शिजवलेलं मांस स्वतः बापाला खाण्याची वेळ, हा प्रकार किती वाईट आहे. राजा नकार इकडे तिकडे जरा
नाही होई करायला लागला. राणीने सांगितलं, अहो म्हणले असं करू नका, एवढ्यापर्यंत आपण सगळं केलंय ना, आता ही परीक्षा पास करायची. म्हणजे अहो मी 9 महिने त्याला माझ्या पोटामध्ये सांभाळलेला आहे, तुम्हाला 5-6 तास पोटामध्ये त्याचा आणखीन नाही का पचवू शकत तुम्ही? 5-6 तास तेवढं राहणार आहे म्हणजे, जास्त कुठं राहते, आणि शेवटी आपला मुलगाच आहे. तेव्हा हे राणीनं समजूत घातल्यानंतर राजाने ते मान्य केलं आणि राजाही जेवायला बसला पानावरती. तेव्हा अतिथीने सांगितलं, राणी तू पण बस, तूही जेवलं पाहिजेस. फार मोठी परीक्षा, कठोर, फार कठोर परीक्षा. राणी त्या ठिकाणी संकोच न करता मनावरती दगड ठेवला आणि त्या राणी जेवायला बसली. आता राजा बसला, राणी बसली, अतिथी जेवायला बसला. परीक्षेत वाटतं काही केलं ते हारायला तयारच नाही. भगवान महादेव मनोमन त्या ठिकाणी कौतुक करायला लागले त्यांचं. पण आता म्हणले आणखीन एक शेवटचा टाकायचा दगड. म्हणले, राणी तू त्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण हे शरीर त्या ठिकाणी तयार केलेलं नाही आहेस, तू काहीतरी भाग त्याचा तू माया मोहानं बाजूला ठेवलायस मस्तकाचा. तो का बाजूला ठेवलास? म्हणले, अतिथीला दान करताना असं हातचं राखून करायचं नसतंय. जा म्हणले, ते मस्तक आहे त्याचं पण काहीतरी तयार करून आण शिजवून. अर्थात ती गेली आणि ते सगळं करत असताना तिने मनोमन एक विचार केला की आता बास म्हणले, संपलं म्हणले, आपलं सगळं धैर्य संपलं, आपलं सत्व संपलं. आता म्हणले एवढा अतिथी जेवण करून गेला की आपण भगवान श्री शंकराच्या चरणी आपला देह अर्पण करायचा आणि या मृत्यूलोकातली आपली यात्रा संपवायची, असं तिने मनोमन ठरवलं. ते मस्तक जे होतं ती कुठून त्याचा आणखीन काही पदार्थ तयार करून आणून दिला आणि म्हणले खावा. तेव्हा शेवटचा परत एक दगड टाकला त्या याचकानं. म्हणले, तुमच्यासारख्या निपुत्रिकाच्या घरामध्ये मी जेवत नसतो. म्हणले, स्वतःच्या मुलगा मेलाय, तुम्हाला सुतक लागलंय आणि तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाच्या घरातलं अन्न घेणे वाईट आहे, निषिद्ध आहे, मी जेवत नाही. असं म्हटल्यानंतर मात्र राणीला आतापर्यंत आवरून ठेवलेलं सगळं दुःख, हृदयामध्ये कोडून ठेवलेल्या सगळ्या यातना, तिचा आक्रोश झाला तिच्या सगळ्या यातनांचा आणि हंबरडा फोडून ती राणी रडायला लागली. महाराज, तुमच्या सत्वाकरता, तुमचं सगळं इच्छा पूर्ण करण्याकरता आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावलं. एकुलता एक मुलगा होता, तोही तुमच्या इच्छेकरता स्वतःच्या हाताने त्याचा वध करून, स्वतःच्या हाताने त्याचा पाक तयार करून तुम्हाला जीव घातला. आता तुम्ही म्हणताय मूल नाही, त्या घरामध्ये जेवत नाही. तुम्हीच सांगा म्हणजे आता आम्ही काय केलं पाहिजे? पण आमचं सत्व घेऊन इथनं जाऊ नका, तुम्ही जेवलं पाहिजे. तुमच्याकरता एवढा सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. निपुत्रिक आम्ही तुमच्यामुळं झालेलो आहे. एकुलता एक मुलगा होता आम्हाला निपुत्रिक तुम्ही म्हणू शकत नाही. तेव्हा आता आम्ही काय केलं पाहिजे तेवढी एकच सांगा. भगवान म्हणतात, काही करू नका, तुमच्या मुलाला त्याचं नाव घेऊन हाक मारा फक्त. तोंडाकडे बघायला लागले एकमेकाच्या. स्वतःच्या हाताने वध करून, तुकडे करून, स्वयंपाक चुलीवर शिजवून तयार केलेलं ते मांस आहे आणि हा याचक म्हणतोय त्याचं नाव घेऊन हाक मारा. पण राणीने विश्वास ठेवला ही भगवान शंकरांची लीला असली पाहिजे, म्हणून तिने आपल्या बाळाचं नाव घेतलं. चिलया नाव होतं त्याचं. आणि म्हणजे कुठे गेलायस बाळा, किती वेळ खेळायला गेलायस? याचक तुझ्याकरता जेवायचे थांबलेले आहेत, आम्ही थांबलेलो आहे. इतका वेळ खेळायचं असतं का बाहेर? ये बघू लवकर पटकन. असं त्या आईनं करुणाभावानं हाक मारल्यानंतर तो मुलगा धावत धावत राजवाड्याच्या दरवाजातून आत आला. काय आई, काय आई म्हणून आईच्या मांडीवर बसला. तेव्हा त्यांनी ज्यावेळेला निरखून बघितलं त्या याचकाकडं, ते प्रत्यक्ष भगवान शंकर परमात्मा होते. अतिशय आनंद झाला. राजा, राणी आणि त्या मुलाने तिघांनी त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि जे शिजवलेलं अन्न होतं ते त्याच ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं पक्वान्न तयार झालं. मधुर सगळी पक्वान्न तयार झाली. आणि मग ही सगळी भगवंताने केलेली लीला होती. हे सगळंच एक स्वप्नवत अशा प्रकारची गोष्ट होती. पण राजाचं धैर्य बघितलं, राजाचं सत्व बघितलं आणि भगवान शंकराने त्यांना उत्तम अशा प्रकारचे आशीर्वाद दिले. त्या चिलया बाळाला राज्य देऊन हा श्रेयाळ राजा आणि चांगोणा देवी राणी त्यांना कैलास पदाची प्राप्ती भगवंतानी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्टीचा दिवस, म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. आजही तो श्रेयाळ षष्टी म्हणून सगळीकडे लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात. असा त्या शिवभक्ताचा असणारा महिमा, भगवान शंकरांच्या अशा अगाध लीला सूत मुनींनी
शौनकाधिक श्रोत्यांना त्या नैमिषारण्यामध्ये सांगितलेल्या आहेत. कवी श्रीधर स्वामींनी शिवलीला अमृत ग्रंथामध्ये आपल्यासाठी मराठीमध्ये सुंदर अशा प्रकारच्या या सगळ्या कथा वर्णन केल्या. इतकं सगळं सांगून झाल्यानंतर कवी श्रीधर स्वामी म्हणतात की हा ग्रंथ आता या ठिकाणी मी पूर्ण करतोय. आपण भगवान शंकराच्या भक्तांच्या अनंत लीला ऐकल्या. या सगळ्यांचा सारांश एकच आहे की भगवान शिवाची भक्ती मनापासून करावी, त्याचं चिंतन करावं, त्याचं व्रत करावं, नामस्मरण करावं. भगवान शंकर इतके भोळे आहेत की ते सहजगत्या भक्तांना प्राप्त होतात, प्रसन्न होतात आणि आपल्या कैलास स्वरूपाची निजपदाची प्राप्ती भक्ताला करून देतात. याकरता प्रत्येकाने शिवभक्तीपासून वंचित राहू नये अशा प्रकारचा त्यांनी शेवटी आपल्याला कवीने उपदेश केलेला आहे. आणि या ठिकाणी हा 14वा अध्याय पूर्ण करत असताना कवीने आपली सगळी माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी आपलं गोत्र काय, आपण कुठल्या कुळातले, आपले गुरु कोण, आपली गुरु परंपरा काय, ह्या सगळ्याचा तपशील त्यामुळे ग्रंथामध्ये सांगून हा 14वा अध्याय या ठिकाणी कवीने पूर्ण केला. अशा स्वरूपाचं शिवलीलामृत हा ग्रंथ, त्या ग्रंथाचं मंडळी आपण 14 दिवसामध्ये आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या वेळेप्रमाणे जेवढं काही चिंतन करता येईल तेवढा करण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. सगळंच काही मला सांगायला जमलं असं नाही झालं, बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं सेवा म्हणून या ठिकाणी भगवान महादेवाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे सगळं शिवलीला अमृत ग्रंथ आणि त्याचे 14ही भाग आपल्याला कसे वाटले ते जरूर कळवा. झालेली सेवा भगवान श्री महादेवांच्या चरणी समर्पित करूया. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. या ठिकाणी शिवलीला अमृत कथेचा आपण समारोप करतोय. मंडळी, उद्या असणारी गोकुळाष्टमीचा दिवस आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस. त्याचप्रमाणे यावर्षी महान पर्वकाळ संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मदिवस, तोही उद्या आहे. उद्या आपण काही व्हिडिओ करू शकणार नाही माझ्या व्यस्ततेमुळं. त्यामुळं उद्या गोकुळाष्टमीच्या आपण सर्व भाविकांना मनोमन शुभेच्छा देतो. आणि या शिवलीला अमृत कथेच्या शेवटच्या भागामध्ये इथंच आपण आज थांबूया, विश्रांती घेऊया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी नमस्कार. रामकृष्ण.